नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सगळ्यांना सतावतोय. सोयाबीन, कापूस, मक्याचे भाव सतत का पडत होते? यामागे खूप मोठं कारण होतं आणि आज त्याबद्दल एक जबरदस्त दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. आणि हो, पुढे जाण्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पडत्या भावांमध्ये जणू काही भरच घालायची होती म्हणून एक नवीन संकट दारावर येऊन उभं होतं. हे संकट होतं भारत आणि अमेरिका यांच्यातल्या एका व्यापार कराराचं. याला अनेक जण ट्रम्प करार म्हणूनही ओळखतात. आणि भीती ही होती की हा करार जर झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. याच चिंतेने संपूर्ण बाजाराला घेरलं होतं. पण आता या सगळ्या नकारात्मक आणि तणावाच्या वातावरणात एक खूप मोठी आणि चांगली बातमी समोर आलीय. ज्या करारामुळे बाजार कोसळण्याची भीती होती ना, त्याबद्दलच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालाय. चला तर मग नेमकं काय घडलंय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही भीती नेमकी होती तरी कशामुळे, बाजारावर एवढं मोठं प्रेशर का आलं होतं आणि या ट्रम्प कराराचा नेमका काय परिणाम होणार होता. तर बघा, हा ट्रम्प करार इतका धोकादायक का वाटत होता याचं कारण अगदी सोपं आहे. अमेरिकेत शेतीचं उत्पादन खर्च खूप कमी आहे आणि वरून तिथलं सरकार शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी देतं. त्यामुळे तिथला शेतमाल खूपच स्वस्त असतो. आता विचार करा, जर करारामुळे हा स्वस्तातला माल भारतात आला असता तर आपली बाजारपेठ अक्षरशः अमेरिकन मालाने भरून गेली असती. याचा थेट फटका आपल्या सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या भावांना बसला असता आणि ते अक्षरशः कोसळले असते. याच मानसिक भीतीने आणि दबावाने बाजारात आधीच घसरण सुरू झाली होती. पण आता पिक्चरमध्ये एक असा ट्विस्ट आलाय. एक खूपच सकारात्मक, अनपेक्षित वळण आलंय. ज्या गोष्टीची आपल्याला सगळ्यात जास्त भीती होती ते संकट आता काही काळासाठी तरी टळलं आहे. आणि ही आहे ती सगळ्यात मोठी बातमी. सरकारने अमेरिकेसोबतचा हा करार तुर्तास स्थगित केला आहे. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की आपल्या शेतमालावर आयातीचा जो काही तात्काळ धोका होता तो आता टळलेला आहे. पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. हा करार रद्द झालेला नाही, तो स्थगित झाला आहे. म्हणजे काय, तर तो फक्त तात्पुरता थांबवण्यात आला आहे, साधारणपणे पुढच्या 4 महिन्यांसाठी. त्यामुळे जरी आत्ताचा धोका टळला असला तरी तो धोका पूर्णपणे संपलेला नाही, हेही लक्षात ठेवायला हवं. हा करार थांबल्यामुळे नेमकं कोणतं संकट टळलं हे तुम्हाला इथे स्पष्ट दिसेल. जर करार झाला असता तर बाजारात आयात मालाचा पूर आला असता आणि भाव कोसळले असते. पण आता करार स्थगित झाल्यामुळे आयात थांबली आहे, बाजारावरचा दबाव कमी झालाय आणि भावांना पुन्हा सावरण्यासाठी एक मोठी संधी मिळाली आहे. बरं, हे सगळं झालं बोलण्यापुरतं. पण जमिनीवर, प्रत्यक्ष बाजारात काय फरक पडलाय? या बातमीचा परिणाम झालाय का? चला, आता आकडेवारी काय सांगतेय ते बघूया. ही आकडेवारी बघा. हे लातूर बाजारपेठेतली आहे, जी खूप महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत पिवळ्या सोयाबीनच्या दरात तब्बल 34% वाढ झाली आहे. हा आकडा खूप मोठा दिलासा देणारा आहे. हे टेबल बघा. फक्त गेल्या वर्षीच्या तुलनेतच नाही तर गेल्या आठवड्याच्या तुलनेतही भावांमध्ये 2% वाढ झाली आहे. सध्याचा भाव 5,491 रुपये प्रति क्विंटलवर पोचला आहे आणि हे एक खूप सकारात्मक चिन्ह आहे. तर ह्या सगळ्या आकडेवारीचा अर्थ काय? तर एकच, भावांची जी सतत घसरण सुरू होती ती आता थांबली आहे आणि बाजार पुन्हा एकदा सावरू लागला आहे. हीच तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात दिलासादायक गोष्ट आहे, नाही का? या निर्णयाचा परिणाम तिन्ही महत्त्वाच्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारे दिसेल. सोयाबीनवर आयातीचा धोका सगळ्यात जास्त होता, त्यामुळे त्यातच सगळ्यात जास्त सुधारणा अपेक्षित आहे. मक्याचे भाव स्थिर राहून थोडे वाढू शकतात आणि कापसाला याचा फायदा मध्यम कालावधीत म्हणजे काही महिन्यांनी मिळू शकतो. आता ज्यांनी आपला माल अजून विकलेला नाहीये त्यांच्या मनात हाच सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की आता काय, भाव एका रात्रीत रॉकेटसारखे वाढतील का? तर बघा, याचं सरळ उत्तर आहे नाही. भावांमध्ये एका रात्रीत मोठी तेजी येण्याची अपेक्षा करू नका. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये? जी घसरण होत होती ती थांबली आहे. आधी बाजार स्थिर होईल आणि त्यानंतरच आपल्याला हळूहळू सुधारणा दिसेल. मग आता या बदललेल्या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे? आपला माल विकण्यासाठी सगळ्यात योग्य स्ट्रॅटेजी कोणती असू शकते? चला, यावर थोडं बोलूया. या स्थिर होत असलेल्या बाजारात फायदा मिळवण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. आता घाबरून गडबडीत विक्री करण्याची अजिबात गरज नाही, कारण मोठं संकट टळलंय. 2. सगळा माल एकाच वेळी विकण्याऐवजी टप्प्याटप्प्याने विका, जेणेकरून वाढत्या भावाचा फायदा घेता येईल. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं,
तुमच्या स्थानिक बाजारपेठेतील दरांवर बारीक लक्ष ठेवा आणि मगच योग्य निर्णय घ्या. ही बातमी जरी चांगली असली तरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लक्षात ठेवा, हा करार कायमचा रद्द झालेला नाही. जागतिक बाजारातल्या घडामोडी आणि सरकारी धोरणांमधले बदल अजूनही आपल्या बाजारावर परिणाम करू शकतात, त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. या संपूर्ण परिस्थितीचा जर आपण सारांश काढला तर एक गोष्ट अगदी निश्चित आहे: भाव कोसळण्याचा जो सगळ्यात मोठा धोका होता तो सध्यासाठी टळला आहे आणि बाजारपेठेत पुन्हा एकदा स्थिरता परत येत आहे. चला तर या सगळ्या माहितीच्या आधारे आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की यातून आपण शिकायचं काय. बाजारातलं सगळ्यात मोठं संकट टळल्यामुळे आता घाबरून आणि दबावाखाली निर्णय घेण्याची वेळ संपली आहे. आता शांत डोक्याने, विचारपूर्वक आणि योग्य वेळी विक्री करण्याचा निर्णय घेण्याची शक्ती पुन्हा एकदा आपल्या हातात आली आहे. अशाच बाजाराला दिशा देणाऱ्या स्पष्ट माहितीसाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.